या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। पतीसह सासरच्या मंडळींना गुंतवून त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्याच्या माध्यमातून 30,000 रुपयाची पोटगी आणि 20 लाखाची नुकसान भरपाई मागणाऱ्या महिलेचा खटला धाराशिवचे न्यायदंडाधिकारी तसंच सत्र न्यायालयानं रद्द केला। पतीसह सासरच्या सर्वांना गुंतवून त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्याद्वारे दरमहा 30,000 रुपयांची पोटगी आणि 20 लाखांचे नुकसान भरपाई मागणाऱ्या महिलेचा खटला धाराशिवचे न्यायदंडाधिकारी तसंच सत्र न्यायालयानं रद्द केला। याची हकीकत अशी की वास्तविक सोलापूर शहरात बाळेबागात राहणाऱ्या एका महिलेनं ती तिच्या मुलांसह धाराशिव इथं राहत असल्याचं दाखवून धाराशिव येथील फौजदारी न्यायालयात तिचा सोलापूर येथे राहणारा पती, सासू, सासरे आणि नणंद यांना गुंतवून कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केला होता। वरील चौघेही त्या महिलेचा आतोनात कौटुंबिक हिंसाचार करत जाचहाट आणि छळ करत असल्याचा आरोप करून तिला पतीकडून दरमहा 30,000 रुपयांची पोटगी आणि चौघांकडून 20 लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्याची मागणी त्या महिलेनं या फौजदारी याचिकेद्वारे न्यायालयास केली होती। महिलेचा पती, सासू, सासरे, नणंद यांनी सोलापूर येथील ॲडव्होकेट अल्लाद अंदोरे आणि ॲडव्होकेट अथर्व अंदोरे यांच्या मार्फत त्या याचिकेस सक्त विरोध केला होता। पतीसह चौघांची बाजू मांडताना ॲडव्होकेट अंदोरे यांनी युक्तिवाद केला। तो युक्तिवाद ग्राह्य मानून धाराशिव येथील न्यायदंडाधिकारी श्रीमती गवई तसंच अपिलात सत्र न्यायाधीश पोद्दार या दोन्ही न्यायाधीशांनी महिलेची कौटुंबिक हिंसाचाराची याचिका फेटाळली। या याचिकाकर्त्या महिलेतर्फे ॲडव्होकेट DN सोनवणे धाराशिव यांनी काम पाहिलं, तर महिलेच्या पती, सासू, सासरे, नणंद यांच्यातर्फे ॲडव्होकेट अल्लाद अंदोरे आणि ॲडव्होकेट अथर्व अंदोरे सोलापूर यांनी काम पाहिलं। पतीसह सासरच्या सर्वांना गुंतवून त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्याद्वारे दरमहा 30,000 रुपयांची पोटगी त्याचप्रमाणे 20 लाख रुपयांचं नुकसान भरपाई मागणाऱ्या महिलेचा खटला धाराशिव येथील न्यायदंडाधिकारी तसेच सत्र न्यायाधीश यांनी रद्द केला। सदर खटल्यात महिलेच्या पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्यातर्फे मी स्वतः ॲडव्होकेट अल्लाद अरविंद अंदोरे तसंच अथर्व अरविंद अंदोरे यांनी काम पाहिलं। त्यामध्ये पती आणि ह्या चौघांची बाजू मांडताना आम्ही याचिकाकर्ती ही महिला ही मुळात धाराशिवची नसून ही बाळे येथे तिच्या 2 मुलांसह राहतेय याचे सर्व पुरावे आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले। त्यामुळं मुळात ही केसच ह्या कार्यक्षेत्रातील नसल्यामुळं ही केस इथं दाखलच करून घेता येत नाही हा युक्तिवाद आम्ही मांडला। त्याचप्रमाणे पती, सासू, सासरे आणि नणंद यांना नुसतं सोलापूरवरून हेलपाटे मारावे त्यांनी आणि त्यांचा आर्थिक, मानसिक आणि शारीरिक नुकसान व्हावं म्हणून ही खोटी केस केली आहे असा युक्तिवाद आम्ही न्यायालयासमोर मांडला आणि तो युक्तिवाद ग्राह्य धरून धाराशिव येथील न्यायदंडाधिकारी श्रीमती गवई तसेच अपीलमध्ये सत्र न्यायाधीश श्री पोतदार या दोन्ही न्यायाधीशांनी महिलेच्या कौटुंबिक हिंसाचाराची याचिका ही फेटाळली। यात याचिकाकर्त्या महिलेतर्फे ॲडव्होकेट DN सोनवणे जे धाराशिवचे वकील आहेत यांनी काम पाहिलं, तर महिलेच्या पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्यातर्फे मी स्वतः ॲडव्होकेट अल्लाद अरविंद अंदोरे आणि ॲडव्होकेट अथर्व अरविंद अंदोरे यांनी काम पाहिलं।